नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. हे बघा किती यम्मी पराठा दिसतोय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी आता सुरुवातीला लसूण, मिरची आणि थोडंसं मीठ या सर्वांना खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेते. आपल्याला मिक्सरमध्ये नाही बारीक करायचं आहे, अशा प्रकारे बारीक करायचं आहे. जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त अख्खासुद्धा नाही ठेवायचं, असं दरदर वाटायचं आहे. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने पराठे बनवू शकतो. तर आज आपण बनवतोय चीज बटाट्याचे पराठे. तर हे बघा आता मी व्यवस्थित असं लसूण आणि मिरचीला कुटून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे जास्त बारीकसुद्धा नाही आहे आणि जास्त मोठंसुद्धा नाही आहे. तर आता याला बाजूला ठेवून देऊयात. आता मी घेतलेत उकडलेले बटाटे. तर बटाट्यांचे सर्व साल काढून घ्यायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण सर्व बटाटे व्यवस्थित सोलून घेऊयात, कारण आपण बटाट्यांचा इथे वापर करणार आहोत. अशा प्रकारे बटाटे सोलून घ्यायचे आणि त्यांना थोडंसं बारीक करायचं आहे. मग तुम्ही किसणीने किसून घेतलं तरी चालेल किंवा हातानेच बारीक केले तरीही चालतील. तर आपल्याला फक्त पूर्ण बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपण पराठा बनवू तर त्याची लेयर एकसारखी लागेल आणि लाटताना प्रॉब्लेम होणार नाही. हे बघा आता बटाटे सर्व व्यवस्थित सोलून झालेले आहेत. तर आता मी हातानेच यांना बारीक करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसणीने सुद्धा बारीक करू शकता. फक्त एवढं लक्ष द्यायचं की आपल्याला बटाटे एकदम बारीक करायचे आहेत, जेणेकरून त्यांची लेयर व्यवस्थित पराठ्यांच्या मध्ये बसेल आणि लाटताना प्रॉब्लेम होणार नाही आणि बटाटे फाटले जाणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे बघा बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे व्यवस्थित मॅश करून झालेले आहेत. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर त्यासाठी सुरुवातीला मी 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे भाजीची चव एकदम मस्त लागते. अशा प्रकारे भाजी बनवून तुम्ही बटाटा वडासुद्धा बनवू शकता. आता बघा यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण यामध्ये जिरा घालूया. जिरा आणि राई व्यवस्थित तडतडली गेली पाहिजे, तरच भाजीची चव मस्त येते. आता आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. तर कढीपत्ता आपल्याला अख्खा नाही घालायचा आहे. कढीपत्त्याला अशा प्रकारे मी तोडून घालते आहे, जेणेकरून खाताना एकदम येणार नाही. जास्ती नाही घालायचं आहे, 2-3 पानेच घालायचं आहे कढीपत्ता आपल्याला. अशा प्रकारे मी कढीपत्ता यामध्ये घालून घेते. बघा कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला की आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. तर कांदा पण बारीक कापायचा आहे, मोठा कापायचा नाही आहे, बारीक कापायचा आहे, जेणेकरून लवकर फ्राय होतो आणि भाजीमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होतो. त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवली होती, ती घालूया यामध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे भाजी एकदम मस्त होते आणि पराठ्याची चव पण याच्याने वाढते. तर हे बघा आता आपलं कांदा लसूण आणि व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर आता यामध्ये मी थोडेसे मसाले घालते. तर मसालेसुद्धा जास्ती घालायची गरज नाही आहे. तर यामध्ये मी घालते 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा हळद. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता यामध्ये मी घालते जो आपण बटाटा मॅश करून ठेवला होता, तो बटाटा यामध्ये घालून घेते सर्व. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण चीज पराठे बनवू शकतो आणि याची चव तर एकदम भन्नाट लाजवाब लागते. तोंडात घालताच एकदम असं वाटतं की वाह! एकदम मस्त टेस्ट येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याची चव खूप चांगली राहते. आता यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसालासुद्धा घातलेला आहे, जेणेकरून भाजीची चव अजून मस्त येईल. आणि हे पराठे एवढे मस्त लागतात चवीला की आपण जर एक खाल्ला तर असं वाटतं की अजून एक खावा, अजून एक खावा, असं पोट भरतं पण मन भरत नाही. आता यामध्ये मी घातलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. भाजीला जास्ती काही करायची गरज नाही आहे आणि आपल्या चॅनलवरती बटाट्याच्या भाजीची पहिलाच रेसिपी उपलब्ध आहे. जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही बघून घ्या. हे बघा आता आपली भाजी व्यवस्थित बनवून झालेली आहे. हिला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. भाजी एकदम थंड झाल्याच्या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत चीज. तर चीज मी असं किसून घेते आणि किसणीने यामध्ये घालून घेते सर्व. अशा प्रकारे आपल्याला चीज पराठे बनवायचे आहेत आणि ते एकदम भन्नाट मस्त होतात. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. कारण नुसते बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच बनवतो, पण चीज पराठे कधीतरी खायला काय हरकत आहे. आणि जेव्हा आपण नाश्त्याची अशी कोणती तरी मस्त रेसिपी बनवतो तर सर्वजण खुशसुद्धा होतात.
तर अशा प्रकारे आपल्याला सर्व चीज यामध्ये किसून घ्यायचं आहे. मी यामध्ये 3-4 चमच्याचं जास्तीत चीज वापरलेलं आहे. असं व्यवस्थित किसून घ्यायचं आहे जेणेकरून ते भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. हे बघा आता चीज आपलं व्यवस्थित किसून झालेलं आहे. आता हे आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला स्टफिंगमध्ये सोपं जाईल. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हे बघा एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त एवढंच आहे की थोडासा वेळ लागतो यामध्ये, पण तरीही एकदम झटपट होते आणि चवीला मात्र मस्त लागते. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हे बघा आता अशा प्रकारे मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. तर चला आता आपण पराठा बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी सुरुवातीला आता पीठ मळते. तर त्यासाठी मी सुरुवातीला परातीमध्ये चाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्याला व्यवस्थित चाळून घेतलेले आहे. पीठ चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे पराठे एकदम मऊ लुसलुशीत होतात. आता यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित मळलं जाईल. जेवढं आपण पीठ चांगलं मळू तेवढे पराठे व्यवस्थित होतात, नरम होतात आणि नरम खुसखुशीत लागतात. हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून यांना व्यवस्थित मळून घेते. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसाच प्रोसेस आहे सेम. दुसरं यामध्ये एक्स्ट्रा काही नाही आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित याची कणिक मळून घ्यायची आहे. आणि कणिक मळताना लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला जास्ती पातळ नाही मळायची आहे, कारण आपण थोडं याला रेस्ट देणार आहोत. कणिक मळून झालेली आहे. आता यामध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल घालून याला परत थोडीशी मळून घेते, जेणेकरून पीठ एकदम नरम होईल. अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि कणिक मळून झाल्यावरती याला अर्धा तास तरी रेस्ट द्यायचा आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजलं जातं आणि याचे जेव्हा आपण चपाती किंवा पोळी बनवतो किंवा पराठे बनवतो तर ते चवीला खूप मस्त लागतात. अशा प्रकारे तुम्ही एकदम मस्त पराठे बनवू शकता. आता हे बघा आपले पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित. आता याला मी झाकून ठेवते. तर बघा अशा प्रकारे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. जास्त कडक नाही, जास्त पातळसुद्धा नाही. आता यावरती झाकण ठेवून याला साईडला ठेवून द्यायचं थोडा वेळ. आता थोड्या वेळाच्या नंतर बघा मी पराठे बनवायला घेते. तर त्यासाठी सुरुवातीला मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. आता त्याला सुक्कं पीठ लावून व्यवस्थित लाटून घेते. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने पराठे बनवू शकतो आणि जी मी पद्धत दाखवते आहे या पद्धतीने जर तुम्ही स्टफिंग भरली तर ती जरा पण पराठ्याच्या बाहेर येत नाही आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी लागली जाते आणि पराठे फाटले जात नाहीत. म्हणून अशा प्रकारे तुम्ही नक्कीच बनवा. हे बघा आता यामध्ये मी भाजी घालते. तर भाजी आपल्याला जास्ती घालायची आहे, कारण जेवढी जास्ती भाजी घालणार तेवढी याची चव मस्त लागते आणि सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होऊन जाते. आणि अशा प्रकारे आपल्याला याला बंद करायचं आहे. जसं आपण मोदक बनवतो त्या प्रकारे किंवा मोमोज बनवतो त्या प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला आता व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि याचं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला खाताना पीठ नाही लागणार. अशा प्रकारे हे बघा आता पीठ व्यवस्थित मी बंद केलेलं आहे सर्व बाजूने. तर आता आपण पराठा असा लाटून घेऊया. तर पराठा लाटताना आपल्याला हलक्या हाताने लाटायचा आहे, जास्त जोर लावून नाही लाटायचं आहे. अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला पराठे लाटायचे आहेत. हे बघा आता पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे. तर आता आपण याला तव्यावरती शेकून घेऊया. तर त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावरती आता पराठा आपण घालून घेऊयात. हे बघा आता मी याला पलटी केलेलं आहे. आता आपण याला तेल लावूया. तर मी याला तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकता. तर अशा प्रकारे मी तेल लावत आहे, कारण आपण ऑलरेडी यामध्ये चीज घातलेलं आहे. ते पहिलाच हेवी आहे आणि त्यानंतर जर आपण बटर किंवा तूप वापरलं तर अजून हेवी होईल, म्हणून मी तेल वापरत आहे. अशा प्रकारे सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे पराठे एकदम क्रंची आणि मस्त होतात. चवीला तर एकदम अप्रतिम लागतात. नक्कीच तुम्ही बनवून बघा, तुम्हालाही आवडतील आणि घरामधील लहान मोठी सगळीच मंडळी या पराठ्यांना पसंत करतील, एवढे मस्त लागतात हे पराठे. तर हे बघा आता व्यवस्थित दोन्ही बाजूने याला भाजून घ्यायचं आहे. पराठा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. बघा किती मस्त दिसतोय, एकदम होममेड आहे आणि एकदम चवीला भन्नाट आहे. तर आपला पराठा एकदम
रेडी झालेला आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित आपण याला शेकून घेतलेलं आहे आलटून पालटून। तर चला आता आपण याला काढून घेऊयात। अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने पराठे बनवू शकतो। आता बघा मी काढून घेते आणि दुसरा पराठासुद्धा अशाच प्रकारे बनवून मी शेकून घेते यालासुद्धा। हे बघा याला पण आपण तेल लावून घेऊया दोन्ही बाजूने आणि याला व्यवस्थित आलटून पालटून शेकून घेऊयात। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये पराठे आपले बनले जातात आणि या चवीला मस्त लागतात पराठे। तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता किंवा भाजीबरोबर खाऊ शकता, कशाईबरोबर खाल्ले तरी मस्तच लागतात किंवा असे सुक्केसुद्धा चहाबरोबर खाल्ले तरी मस्त लागतात। आणि मेन गोष्ट असते की यामध्ये आपली जी भाजी असते, स्टफिंग असते, ती सर्व बाजूने स्प्रेड होते आणि बघा पराठा कुठूनही फाटलेला नाही आहे, एकदम परफेक्ट आहे। तर अशा प्रकारे आपले पराठा एकदम तयार झालेले आहेत। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी। आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।